रातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विरोधकांकडून जोरदार टीका झाल्यानंतर दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांना स्थान देण्यात आल्याचं कळतंय। नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून लढणार आहेत, तर पियुष गोयल यांना उत्तर मुंबईतून तिकीट देण्यात आल्याचं कळतंय। दरम्यान उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान कुणाला भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नागपूरमधून नितीन गडकरी तर उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपकडून या दोन नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। त्यामुळे आता नागपूरमधून नितीन गडकरी तर उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण पाहतोय पहिल्या यादीमध्ये नितीन गडकरी यांचं नाव नव्हतं, त्यानंतर ठाकरे गटानं जोरदार टीका केली होती। मात्र या यादीमध्ये पियुष गोयल यांच्या सोबतच गडकरींचं देखील नाव असू शकतं। काय नेमकी माहिती आहे, काय अपडेट्स आहेत प्रमोद? श्रीकांत, भारतीय जनता पार्टीची यादी कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकते, कारण 2 दिवसापूर्वी सीईसीची बैठक झाली होती आणि त्या बैठकीत महाराष्ट्रातील नावांवरती देखील शिक्कामोर्तब करण्यात आलेलं होतं। नागपूरमधून नितीन गडकरी यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। पहिल्या यादीमध्ये पहिल्याच क्रमांकाला कदाचित नितीन गडकरी यांचं नाव असू शकतं। सोबतच उत्तर मुंबईमधून जे विद्यमान मंत्री आहेत, जे राज्यसभेचे सदस्य आहेत, 2 वेळा ज्यांच्या वरती राज्यसभेची जबाबदारी देण्यात आली होती आणि मंत्री आहेत पियुष गोयल, यांना संधी देण्यात आल्याचं समजतंय। त्या ठिकाणचे जे खासदार आहेत गोपाळ शेट्टी यांचा मात्र पत्ता कट केला गेल्याची देखील माहिती विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला दिली आहे। श्रीकांत, जी माहिती मिळते त्या माहितीनुसार जवळपास 13 ते 14 उमेदवारांची नावं ह्या यादीमध्ये असू शकतात। त्यामध्ये पियुष गोयल असतील, नितीन गडकरी असतील, यांच्यासोबत पंकजा मुंडेंचं देखील नाव असण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे बघावं लागणार आहे की ह्या यादीमध्ये नेमकं कोणाकोणाची नावं असतील। तुम्ही म्हणालात तसं पहिली यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली होती, त्या यादीमध्ये महाराष्ट्रातील त्यामुळे प्रमोद, आपण पाहतोय आता अधिकृत यादीमध्ये काय घोषणा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।